पुढील तपास करत आहेत। आज जगभरात जागतिक फुटबॉल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। फुटबॉल हा केवळ एक खेळ नाही, तर जगभरातील लाखो मनांना एकत्र जोडणारा एक भावनिक धागा आहे। आपल्या देशात क्रिकेटवर जरी भरभरून प्रेम केलं जात असलं तरी आता फुटबॉलची लोकप्रियताही वेगाने वाढत आहे। पाहूया भारतीय फुटबॉलचा हा गौरवशाली आणि प्रेरणादायी प्रवास। ब्रिटिश काळात भारतात रुजलेला फुटबॉल अल्पावधीतच कोलकाता, गोवा, केरळ आणि ईशान्य भारताच्या मातीत मिसळून गेला। हा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो भारतीयांच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा प्रतीक बनला। 1911 मध्ये जेव्हा मोहन बगान संघानं यॉर्कशायर रेजिमेंटचा पराभव करून IFA शील्ड जिंकली, तेव्हा तो ऐतिहासिक विजय स्वातंत्र्य लढ्यासाठीही एक मोठी ऊर्जा ठरला होता। स्वातंत्र्यानंतर प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघानं आपला खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ पाहिला। 1951 आणि 1962च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमधील सुवर्णपदक असो वा 1956च्या ऑलिम्पिक उपांत्य फेरीपर्यंतची धडक, या कामगिरीनं भारताचं नाव जागतिक स्तरावर कोरलं गेलं। PK बॅनर्जी आणि चुन्नी गोस्वामी यांसारख्या दिग्गजांनी या खेळाला एका नव्या उंचावर नेऊन ठेवलं, तर पुढे भाईचुंग भूतियानं देशातील तरुण पिढीला फुटबॉलचं नवं वेड लावलं। आजच्या काळात इंडियन सुपर लीगच्या आगमनामुळे आणि युवा खेळाडूंना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे भारतात फुटबॉलचा झपाट्याने विकास होत आहे। सुनील छेत्रीसारखे खेळाडू आज देशाचे आयकॉन बनले असून ते देशभरातील तरुणांना प्रेरणा देत आहेत। व्हिएतनाम इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील